यावर माझं मत घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय वाटतं, देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे हे जाणून घ्या। मुख्य म्हणजे जो वायकरांना तुरुंगात टाकणार होता त्याने सातत्याने रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केलेत। ज्याने सातत्याने ईडीकडे तक्रारी केल्या तो मुलुंडचा पोपटलाल पक्षप्रवेशानंतर मुलुंडच्या घरात आतून कडी लावून बसला आहे, त्याला बाहेर काढा आणि त्याचे मत घ्या। वायकर हे आता वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत। आमच्याकडे असताना आरोप करायचे, गुन्हे दाखल करायचे, अटकेच्या धमक्या द्यायच्या, कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपोटी एखादा माणूस त्या पक्षात गेला की तो स्वच्छ होतो, पवित्र होतो। वायकरांचेही तसेच झाले आहे। शेवटी माणसाने हिंमत दाखवायची असते, लढाईच्या वेळेला पळून जाणारे याची नोंद इतिहासात होत नाही। त्यांचा निर्णय त्यांनी जरी घेतला असला तरी यात भाजपचीच नाचक्की झाली आहे। ज्याने वर्षभरामध्ये वायकरांचा छळ केला तो मुलुंडचा पोपटलाल आता कुठे आहे? जळगाव भाजपच्या ललिता पाटील त्या 12:30 वाजता शिवसेनेत प्रवेश करतील। दुपारी 3 वाजता डबल महाराष्ट्र केसरी सांगलीचे पैलवान चंद्रहार पाटील त्यांच्या हजारो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करतील। भारतीय जनता पक्ष आता भारतीय जनता पक्ष राहिलेला नाही, तो भारतीय काँग्रेस झाला आहे। भारतीय जनता पक्ष असतात तर तो असा तुकडा। त्याच्यावरती माझं मत घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याच्याविषयी काय वाटतं, देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे, आणि मुख्य म्हणजे हा जो मुलुंडचा नागडा पोपटलाल आहे तो कालपासून आतमध्ये कडी लावून बसलेला आहे। जो वायकरांना तुरुंगात टाकणार होता, ज्याने सातत्यानं रवींद्र वायकर यांच्यावरती आरोप केले, ज्याने सातत्यानं ईडीकडे तक्रारी केल्या, तो मुलुंडचा नागडा पोपटलाल वायकरांच्या प्रवेशानंतर मुलुंडला आपल्या घरी आतून कडी लावून बसलेला तो बाहेर पडायला तयार नाही। त्याला बाहेर काढा आणि त्याचं मत घ्या। त्याला विचारा की आता वायकर हे वॉशिंग मशीनमध्ये गेले आणि तुमच्याकडे आले, आता तुझं या सगळ्यावरती काय मत आहे? आमच्याकडे असताना आरोप करायचे, गुन्हे दाखल करायचे, अटकेच्या धमक्या द्यायच्या, कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपोटी एखादा माणूस दुसऱ्या त्या पक्षात गेला, फडणवीस, शिंदे गट, अजित पवार गट, की तो पवित्र होतो, तो स्वच्छ होतो। वायकरांच्याही तसंच झालं। पण शेवटी माणसानं हिंमत दाखवायची असते। लढाईच्या वेळेला पळून जाणारे यांची नोंद इतिहासात होत नाही, लढणाऱ्यांची नोंद होते। ठीक आहे, त्यांचा निर्णय त्याने घेतला जरी असला तरी याच्यात नाचक्की झाली आहे ती भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या बरोबरच्या त्यांच्या तथाकथित मित्र पक्षाची। तुम्ही कालपर्यंत वायकरांना तुरुंगात टाकायला निघाला होतात ना, त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना भ्रष्टाचाराचे काय मोठे मोठे आरोप केले होते तुम्ही। मग आता त्या आरोपांचं काय? माझं मीडियाला आव्हान आहे, हे भांडुपला माझ्याशी तुम्ही बोलताय, बाजूला मुलुंड आहे, ज्याने वायकरांचा छळ केला या सगळ्या वर्षभरामध्ये, तो मुलुंडचा नागडा पोपटलाल आता कुठे आहे? वायकरांच्या प्रवेशानंतर त्याने स्वतःला कुठे कोंडून घेतलाय? त्याने आता बोलावं, रिॲक्शन जाऊन त्याची घ्या, प्रधानमंत्री मोदीची घ्या। ना खाऊंगा ना खाने दूंगा। मग का आता वायकरांची जी का 500 कोटीच्या प्रॉपर्टीवर जो काय तुम्ही दावा सांगितला होता भ्रष्टाचाराचा, मग त्या 500 मधले तुम्ही भाजपा, मिंदे याच्यात का 500 कोटी वाटून घेतले का? आणि 100 कोटी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक निधीमध्ये टाकले, इलेक्ट्रल बॉन्ड्स वगैरे घेऊन। तर मोदीला विचारा जाऊन, शिवसेनेमध्ये 2 महत्वाचे प्रवेश होत आहेत। जळगावच्या ललिता पाटील अमळनेरच्या, ज्या भारतीय जनता पक्षामध्ये सध्या आहेत, त्या आज 12:30 वाजता शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। त्यानंतर दुपारी 3 वाजता
डबल महाराष्ट्र केसरी आणि कुस्ती क्षेत्रातील लोकप्रिय नाव सांगलीचे पैलवान चंद्रहार पाटील जे दोनदा महाराष्ट्र केसरी झाले, ते चंद्रहार पाटील आज दुपारी 3 वाजता त्यांच्या हजारो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. त्यांचं आणि माझं आत्ताच बोलणं झालं. सांगलीतून जवळजवळ 1000 गाड्यांचा ताफा घेऊन ते निघालेले आहेत, भगवे झेंडे लावून. ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचतील आणि त्यांचा प्रवेश होईल. आज दोन्ही प्रवेश, ललिता पाटील जळगाव आणि चंद्रहार पाटील सांगली, या दोन्ही प्रवेशांमुळे शिवसेनेची ताकद त्या त्या भागामध्ये अधिक मजबूत होणार आहे. मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कुठे पूर्ण अपुरं दिसतंय. भाजपने पूर्ण त्यागाची तयारी दाखवली आहे. शिंदे गटाला कुठे जागा वाटली त्यांची काही निश्चित मला माहित सर. भारतीय जनता पक्ष कुठे भारतीय जनता पक्ष राहिला आहे आता? तो भारतीय काँग्रेसच झालेला आहे. तो भारतीय काँग्रेस आहे ना. भारतीय जनता पक्ष असतं तर असा तुकड्या ताकड्यामध्ये अडकून बरं का सत्तेसाठी कोणाला मांडीवर घेऊन बसला नसता. एक विचारधारा असलेला पक्ष होता. आम्ही जेव्हा त्या पक्षाबरोबर काम केलेलं आहे तेव्हा त्या पक्षाला एक विचारधारा होती, आज गटारधारा आहे. निलेश लंके यांचं आम्ही स्वागत करतो. मला त्याविषयी माहीत होती की निलेश लंके हे पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील आणि त्या भागातून निवडणूक लढवतील. निलेश लंके हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत. निलेश लंके यांच्या मागे जिल्ह्यातला संपूर्ण समाज आहे. निलेश लंके हे सामान्यांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी जर आज पुन्हा शरद पवारांकडे प्रवेश केला असेल तर महाराष्ट्र त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करतो.